प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. डोक्यावरती अग्निजिव्हा, छातीवरती प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आणि हातामध्ये एका बाजूला बायबल, दुसऱ्या बाजूला कुऱ्हाड. असं चित्र असलेला संत तुम्ही पाहिलेला आहे का? कोण आहे हा संत? त्याचं नाव आहे जूड. जूड किंवा यहुदा. त्याला दुसरं एक नाव आहे तद्दय. अशा दोन नावाने तो ओळखला जातो. त्याच्या डोक्यावरती जी आपल्याला ज्वाला दिसते ती पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरला त्या वेळचं प्रतीक आहे. त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड दाखवली जात आहे, कारण कुऱ्हाडीने त्याला ठार केलं गेलं. त्याच्या हातामध्ये बायबल दाखवलं जातं, कारण प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी तो पर्शिया, आर्मेनिया अशा ठिकाणी गेला. आणि त्याच्या छातीवरती प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र दाखवलं जातं. अशी एक दंतकथा सांगितली जाते की प्रभू येशू ख्रिस्त जेरुसलेमच्या परिसरामध्ये परमेश्वराची सुवार्ता पसरवित होता. इथिओपियाच्या राजाने त्याला निरोप पाठवला की मी तुमची कीर्ती ऐकून आहे, तुम्ही माझ्याकडे येऊन जा, मी आजारी आहे, मला स्पर्श करा, मला बरं करा. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला निरोप पाठवला की मी स्वतः येऊ शकत नाही, परंतु मी माझा एक शिष्य तुझ्याकडे पाठवत आहे. आणि त्या शिष्याच्या गळ्यामध्ये माझं चित्र असलेला एक रुमाल आहे. हा रुमाल तुम्हाला स्पर्श करून जेव्हा जाईल त्यावेळेला तुम्हाला नवीन जीवन मिळेल. इथिओपियाच्या राजाने जूडचं अतिशय आनंदाने स्वागत केलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रुमालाचं भक्तिभावाने चुंबन घेतलं आणि त्याच वेळेला तो त्या आजारातून अगदी खडखडीत बरा झाला. त्या वेळेपासून संत जूडच्या गळ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र असलेला रुमाल किंवा काही ठिकाणी मेडल दाखवली जात असते. हा संत जूड निराशग्रस्तांचा आश्रयदाता आहे. आज समाजामध्ये उदासीन असलेले, नैराश्यामध्ये शिरलेले, डिप्रेशन मध्ये आलेले असे बरेच लोक आहेत. अशा सर्वांसाठी संत जूड सातत्याने प्रार्थना करत असतो. आणि आपल्या झांशी ह्या ठिकाणी त्याचं एक मोठं देवस्थान आहे, तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी बरेच लोक 28 ऑक्टोबर म्हणजे आजच्या दिवशी त्याचा सण साजरा करण्यासाठी एकत्र येत असतात. त्या संत जूडबरोबर ख्रिस्त सभा आज संत सायमन ह्याचा देखील सण साजरा करत आहे. संत सायमन म्हणजे जिलोत म्हटलेला शिमोन किंवा कनानी अशी नावं त्याला देण्यात आलेली आहेत. शुभवर्तमानामध्ये ह्या शब्दाचा अर्थ देण्यात आलेला आहे जिलोत. मूळ शब्द झेलट ह्या शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे आवेशी किंवा दुसरा म्हणजे हिंसाचारी. एक तर तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी आवेशी असेल किंवा इस्रायलमध्ये हिंसेच्या मार्गाने रोमन सत्ता उलथून टाकू पाहणाऱ्या राष्ट्रीय संघटनेचा तो सभासद असण्याची शक्यता आहे. जर ही दुसरी शक्यता अधिक विश्वासार्ह असेल तर एका हिंसाचारी व्यक्तीचं येशूसारख्या शांतिप्रिय सौम्य व्यक्तीशी सख्य जुळणं हाच मोठा चमत्कार आहे. कशा प्रकारे त्याचं परिवर्तन झालं असेल? ग्रीक आणि कॉप्टिक ख्रिस्ती लोकांमध्ये अशी एक परंपरा आहे की शिमोन कनानी हा काना येथील लग्नात वर म्हणून होता. लाकूड तोडे आणि चांभार यांचा आश्रयदाता म्हणून त्याचा सन्मान केला जात असतो. ह्या शिमोनाविषयी आणखी फारशी माहिती आपल्याला उपलब्ध नाही. मात्र संत सायमन आणि संत जूड ह्यांचा सन्मान करत असताना आपण स्वतःला दोन महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न आहे की ज्याप्रमाणे त्या इथिओपियाच्या राजाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा वैयक्तिक अनुभव आला, तसा येशूच्या सामर्थ्याचा, त्याच्या प्रेमाचा, त्याच्या शांतीचा, त्याच्या आनंदाचा वैयक्तिक अनुभव मला आलेला आहे का? आणि दुसरा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे
की अजून मी कोणाकोणाला सुवार्ता सांगायला हवी असं मला वाटतं, की ज्या लोकांपर्यंत मी अजूनही येशूची सुवार्ता पसरविलेली नाही, ती मला कशी पसरविता येईल? चॅरिटी बिगिन्स ॲट होम ह्या वचनानुसार आपल्या कुटुंबापासूनच देवराज्याची सुवार्ता पसरवायला आपण सुरुवात केली पाहिजे. कधीकधी ते फार कृत्रिम वाटू शकतं, परंतु कालांतराने त्याच्यातील गोडवा इतका वाढत जातो, की जीवनामध्ये आलेल्या संकटांना संपूर्ण कुटुंब सहजरित्या सामोरं जाऊ शकतं. म्हणूनच आज संत सायमन आणि संत जूड ह्या प्रेषित द्वयाचा सण साजरा करीत असताना प्रभूकडे ह्या देणग्या मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.